नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे. तुम्ही आज चोर हो चॅनलवरती. बिग बॉस सीझन 6ची सुरुवात झालेली आणि सुरुवात एवढी दिमाखीदारमध्ये झाली की मस्तच. ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट बघितली जाते बिग बॉसच्या सगळ्या चाहत्यांच्याकडून, तो फायनली दिवस आज उजेडला. 11 जानेवारी रितेश देशमुख यांनी एंट्री केली आणि बिग बॉसच्या कंटेस्टंटची नावं घ्यायला चालू केली. बरेचसे असे कंटेस्टंट आहेत जे आधी ऑलरेडी लोकांना परिचित आहेत, ओळखीचे आहेत, पण काही लोक नवीनही आहेत. ज्या पद्धतीनं लोकांची एंट्री झाली आणि ज्या पद्धतीने लोकांची एंट्री करण्यात आली तीही बघण्याजोगी होती. बरीच लोक नावानिशी लोकांना पहिल्यापासून ओळखतात, जसे की अनुश्री माने, प्रभू शेळके, जे सगळ्यात कालू डॉन म्हणून फेमस आहे इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती. दुसरा घटना फोकस्ड इंडियन, जो की सगळ्यात खतरनाक मुंबई इंडियन्सचा सपोर्टर असलेला फोकस्ड इंडियन म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता अमर सोनावणे. तो आला आहे बिग बॉसच्या घरामध्ये. आणि याच्या पलीकडं थोड्या गोष्टी ज्या मला काही लोकांचे चेहरे किंवा त्यांची एंट्रीज पसंत पडल्या, मे बी तुम्हालाही पसंत पडली नसेल, ते की तन्वी कमावत, जे की आल्या भांडायला चालू केलं सुयोगसोबत, जे की स्टेजवरती रितेश देशमुख यांच्यासमोर हे असं बोलायला त्यांनी नको होतं. कदाचित यामुळे तिचा आल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला, जो की सगळ्यात चुकीचा होता. त्याचबरोबर खानदेशातून सगळ्यात मोठी हस्ती आली, जिची गाणी फक्त खानदेशात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत. जसं की मध्यंतरी गाणं आलेलं, बाई झुमकावाली पोरं नदी तडीनं चालली. कसलं खतरनाक गाणं होतं, जे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात चाललं. त्याचबरोबर बिग बॉस हिंदी सीझन 2मध्ये एक कंटेस्टंट होती, सोनाली राऊत, फॅशन अँड मॉडेलिंग करून, जी हिंदी बॉलिवूडमध्ये मूवी करून आली. ती आता मराठी बिग बॉसमध्ये पण आली.